नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट यांच्या बैठकींची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात जाणून घेणार आहोत. माहे ऑक्टोबर 2025 करता सभा क्रमांक 18 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावेस मिळतील. आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे, अनुक्रमांक, माता गटाची नावे टाकायची आहे, आठवडा आणि भेटीचा दिनांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कृती किंवा फीडबॅक या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटांची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 18वा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली. आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल. मागच्या आठवड्यातील वर्कशीट आणि महिलांचे आरोग्य या व्हिडिओबद्दल तुमचे मत थोडक्यात विचारण्यात आले. त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले. पहिली कृती आहे, करून पाहूया. सर्व मातांना गोलात बसवण्यात आले व मोबाईलवर एक खेळ खेळण्यात आला. यामध्ये मोबाईलवर काही वस्तूंचे चित्र काही क्षणासाठी दाखवण्यात आले. प्रत्येक मातेने ते चित्र काळजीपूर्वक पाहायचे आहे व नंतर ते लक्षात ठेवायचे आहे आणि नंतर त्यांचे नावे विचारण्यात आले. आयडिया व्हिडिओ क्रमांक 18 हा व्हिडिओ यावेळेस दाखवण्यात आला. या व्हिडिओत विविध अशा वस्तूंची चित्र दाखवण्यात आली. आता दाखवलेले चित्र यांचे नावे विचारण्यात आले. मातांना हा उपक्रम करताना फार आनंद झाला. पुढची कृती आहे, कृती क्रमांक 2, काही नवीन शिकूया. महिला नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. याचा परिणाम म्हणून महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असतात. महिलांनी निरोगी राहण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासनामुळे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या तक्रारी जसे की पाठदुखी, पोटदुखी, कंबरदुखी इत्यादी समस्यापासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर इतरही फायदे होतात. चला हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया व यावेळी आयडिया व्हिडिओ क्रमांक 18 हा दाखवून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे महिलांसाठी काही योगासने हे दाखवण्यात आले. योगासनचे महत्त्व समजवण्यात आले. आपल्या शरीरासाठी योगासन किती महत्त्वाचे आहे हे व्हिडिओद्वारे देखील समजून देण्यात आले. त्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मानसिक एकाग्रता देखील वाढत असते. महिलांच्या आरोग्याच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहे. महिलांना कोणते फायदे होतात? प्राणायाम करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासन बसायचे आहे. यानंतर आपला हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत. आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ श्वास रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे. तुम्ही असे 10 ते 15 वेळा करू शकता. आसनाचे फायदे: या आसनामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि तणावापासून आराम मिळेल व याद्वारे तुम्ही तुमचे ज्ञानचक्र जागृत करण्यात यशस्वी होऊ शकता. प्राणायाम केल्याने तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते. आपण सर्वजण मिळून हे प्राणायाम करूया. पुढील कृती आहे, कृती क्रमांक 3, घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. मुलांना कागदावर सश्याला मार्ग दाखवणारी वर्कशीट काढून द्या. मुलाला वर्कशीट पूर्ण करण्यास प्रोत्साहन द्या. त्याला रंग देण्यास सांगा. जेव्हा गरज असेल तेव्हा मुलांना मदत करा. वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या. मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात नक्की शेअर करा, असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली. या पद्धतीने आठवडा क्रमांक 18चे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.